तुमचा प्रवेश जर जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावाने किंवा कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे नव्हतं, त्यामुळे तुम्हाला जर ओपन मध्ये प्रवेश घ्यायला लावत असतील किंवा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र बनवायला टाकलेलं आहे, पण अजून ते आलेलं नाही व कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्राची फक्त तुमच्याकडे पावती आहे बनवायला टाकलेल्याची, तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर बोलायला गेलो तर आजचा व्हिडिओ फक्त वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी नाही, तर अभियांत्रिकी तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व उपयोगाचा ठरू शकतो. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता उमेदवारांना 6 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. त्यासंबंधीची आजची ही माहिती. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 2024 पासून एसीबीसी आरक्षण लागू करण्यात आलं. त्याचप्रमाणे एसीबीसीच्या अंतर्गत महाराष्ट्रातील काही कुणबी व कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे म्हणजेच इतर मागासवर्ग प्रवर्गाचे ओबीसी जात प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. फक्त काय प्राप्त झालं? कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राप्त झालेलं होतं ओबीसीचं. त्या अनुषंगानं नव्याने जे विद्यार्थी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे म्हणजेच इतर मागासवर्ग प्रवर्गाचे ओबीसी जात प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं आहे, पण किंवा जात प्रमाणपत्र मिळवण्याची त्यांची प्रोसेस सुरू आहे. अशा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र अलीकडच्या काळात मिळालेली असल्याने त्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं नाही. काही विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे, पण अजून कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालेलं नाही किंवा कास्ट सर्टिफिकेट बनवायला टाकलेलं आहे, ते इन प्रोसेस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बनलेलं नाही. अशा विद्यार्थ्यांचा जो प्रवेश आहे तो जात वैधता प्रमाणपत्रांच्या अभावामुळे अवैध होऊ नये म्हणून तुमचा जो प्रवेश आहे, तुमचं जे ऍडमिशन आहे ते कॅन्सल होऊ नये किंवा रद्द होऊ नये म्हणून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी काही कालावधीची मुदत देण्याची बाब शासनाच्या विचारांमध्ये होती. त्यानुसार शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे. तर कुठले निर्णय शासनाने घेतलेले आहेत तुमच्या जात वैधता प्रमाणपत्रासंबंधी आपण ते आज बघून घेऊया. राज्यात सध्या सुरू असलेल्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जसं की अभियांत्रिकी, वैद्यकीय, इतर मागासवर्गीय अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित एसीबीसी व ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत, परंतु सदर उमेदवारांपैकी काही उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी ज्यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी किंवा प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांची काय देण्यात येत आहे? मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे तुम्ही प्रवेश झाला, तुमचं ऍडमिशन झालं तिथून किंवा तुम्ही ऍडमिशनसाठी अर्ज दाखल केला, ऍप्लिकेशन केलं, रजिस्ट्रेशन केलं त्या दिवसापासून तुम्हाला 6 दिवसाचा टाइमलाईन, 6 महिन्याचा टाइमलाईन देण्यात येत आहे. 6 महिन्याच्या आत तुम्हाला व्हॅलिडिटी सादर करायचं आहे. तो तेवढा तुम्हाला काय देण्यात येत आहे? टाइम ड्युरेशन गव्हर्नमेंटने दिलेला आहे. सदर 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये संबंधित उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक राहील. अन्यथा अशा उमेदवारांचा प्रवेश नंतर काय होऊ शकतो? रद्द होऊ शकतो व त्याबाबत संबंधित उमेदवारच जबाबदार राहील. सदर जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र-गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचा संगणक संकेतांक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर असा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार सर्व ठिकाणी किंवा सर्व संस्थांना किंवा सर्व महाविद्यालयांना देण्यात आलेला आहे. तर तुम्हाला जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथून तर तुमचं ऍडमिशन झाल्याच्या दिवसापासून 6 महिन्याचा टाइम ड्युरेशन देण्यात आलेला आहे. त्या 6 महिन्याच्या टाइम ड्युरेशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? कास्ट व्हॅलिडिटी तुमच्या कॉलेजला द्यायची आहे. जर तुम्ही
ती कास्ट व्हॅलिडिटी 6 महिन्याच्या आत कॉलेजला देऊ शकले नाही तर तुमचा प्रवेश रद्द करण्यात येईल आणि ज्यास तुम्ही स्वतः जबाबदार राहणार. अशा पद्धतीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. उत्तम निर्णय आहे. खूप विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटी बनवायला टाकलेली होती, पण त्यांच्याकडे काही कारणास्तव ती व्हॅलिडिटी अजून बनलेली नाही. फक्त पावती होती जात पडताळणीची व त्यामुळे त्यांचं जे ऍडमिशन आहे ते ओपनला जात होतं. तर या शासनाच्या निर्णयामुळे नक्कीच विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. तुम्हाला या संबंधीची काही समस्या असेल, काय अडचण असेल, तर या ठिकाणी तुम्हाला शासनाचा ऑनलाईन वेबसाईट दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हा जी-आर सविस्तर बघू शकता. सदरील जो सर्क्युलर आहे, हे सर्क्युलर मी तुम्हाला आपल्या जी WhatsAppचं जे चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्हाला हे सदरील सर्क्युलर तुम्हाला मी टाकून देईल. त्या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल, माहिती खूप महत्त्वाची होती, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांपर्यंत पण माहिती शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, आपलं WhatsAppचं चॅनल जॉइन करायला कोणीही विसरू नका. त्या ठिकाणी तुम्हाला फ्री काउन्सिलिंग अवेलेबल आहे. टिल देन टेक केअर.